मराठवाड्याच्या प्रमुख नेत्यांची ओबीसी बहुजन पार्टीची या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली, कार्यकर्ता मेळावा पार पडला आहे आणि याच दरम्यान माझ्यासोबत मराठवाड्यातील बरेच नेते मंडळी आहेत. मराठवाड्यातील पहिली बैठक पार पडली की या अगोदर काही बैठक आता? मराठवाड्याची पहिली बैठक आहे, कारण येणारी ही विधानसभा जी आहे या विधानसभेच्या अनुषंगाने आजची आमची ही मराठवाड्याची बैठक आहे. या पहिल्या बैठकीतून विधानसभेचं रणशिंग फुंकलं असं म्हणावे लागेल. प्रश्न असा आहे की मराठवाडा हा खरं म्हटल्यानंतर संतांची भूमी आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये तर होणार आहे हे काही सांगायला आपल्या ज्योतीची गरज नाही आहे. त्यासाठी एकीकडे जरांगे या ठिकाणी पूर्णपणे त्यांचे मराठा समाज आमदार उभा करणार आहे आणि ओबीसीना पाडायची भाषा करत आहे. पण त्याचप्रमाणे ओबीसीने सुद्धा तितकीच मोठी तयारी केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीत आता आणि संख्या बळाप्रमाणे आमची 7 ते 65 आम्ही नंतर तुमच्याकडे येऊ. प्रत्येक तालुक्यामध्ये असेच बैठका वगैरे होणार आहे? जिल्हावाईज बैठका होणार ना, प्रत्येक जिल्हावाईज बैठका चालूच आहेत. आता सुरुवात झाली. मतदारसंघामध्ये पूर्ण कार्यकर्ते काम करायला तयार? हो, चालू झाले. अनेक लोक तिकिटाची मागणी सुरुवात झाली अण्णाकडे यायला आणि टिपी मुंडे सराकडं की अनेक लोक उमेदवारी द्या म्हणून यायला तर उमेदवारी मागायला चालू झाले. प्रत्येक मतदारसंघातून इच्छुक उमेदवार आहेत? आहेत, 100% आहेत. आत्तासुद्धा आम्ही 18 ठिकाणी लढलो आहे लोकसभेला. आता कार्यकर्त्यांना काम करण्याचं आव्हान वगैरे केलं जाणार आहे? प्रत्येक गावामध्ये ज्या ठिकाणी गाव आहे त्या ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टीची शाखा आणि प्रत्येक पंचायत समितीमध्ये एक शक्ती केंद्र प्रमुख, जिल्हा पंचायतला शक्ती केंद्र प्रमुख, प्रत्येक वॉर्डामध्ये, नगरपालिकामध्ये संपूर्ण म्हणजे रूट लेवलपासून ते आमदारकीपर्यंतच्या सगळ्या इलेक्शन्स ओबीसी बहुजन पार्टी आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रदर्शन करणार. ससानाई साहेब, तुमचं उपोषण देखील गाजलं होतं. विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळेल? हा 100%. कारण की त्यांनी छेडलं आहे. त्यांनी सांगितले 288 पाडू. आम्ही म्हणतो 288 आमचे निवडून आणू. पाडणार तर तुम्ही, कारण की सत्तेमध्ये तुम्हीच आहात. त्यामुळे पाडणार उलटं चांगलं आहे आमच्यासाठी. पाडा तुम्ही, आमचे म्हणजे निवडून येते. आणि हे गाजणार, कारण की महाराष्ट्रामध्ये जातीवादाची ही धमकीबाजीची सुरुवात या मनोज जरांगेंनी केलेली. तुम्ही आमच्या मुंडेताई असतील, आमचे जानकर असतील, अशा आमच्या तुम्ही जे बोटाव मोजण्या एवढे जे खासदार होणार होते त्यांना तुम्ही पाडले. त्यामुळं मग आता पण आम्ही आमच्या ओबीसीचं आम्ही आमच्या स्वतःच्या समाजाकडे बघणार आणि ओबीसीचं इथं टक्का आणि ओबीसीचंच खरं तर प्रथमतः जिथून संघर्ष सुरू झाला, प्राध्यापक टी पी मुंडे सरांनी देखील स्टेटमेंट दिलं की पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे पहिल्या जो संघर्ष जो होता मराठा आणि ओबीसी त्या संघर्षामध्ये पाहायला मिळाले नाही. पहिला संघर्ष, आता प्रत्येकजण पक्षाचा अजेंडा वेगळा असतो आणि आम्हाला असं वाटतं की आमच्या प्रत्येक नेत्यांनी आमच्या जातीसाठी स्वतःचं करिअर धोक्यात नाही घालावं. पण जर आता त्याच संघर्षामुळे त्यांचा पराभव झाला असावा असं वाटतंय तुम्हाला? नाही, त्यांनी तर सुरुवातीला तशी काय भूमिका घेतली नव्हती. त्यांनी एक सर्वसमावेशक भूमिका घेतली होती. तशी सर्वसमावेशक भूमिका घेऊन पण त्यांना जातीवादातनं पाडण्यात आलं. मग त्यामुळे नंतर आता त्यांनी त्यांचे जे आपण म्हणतो त्यांचा पण आत्मसन्मान वाढला. बरेच नेते मंडळी आहेत, कसं काम करणार आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये? आता प्रत्येक मतदारसंघामध्ये आता आम्ही असं ठरवलं आहे की आता ओबीसी बहुजन पार्टीची आहे आमची आणि ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून आता SC समाज आहे, मुस्लिम समाज आहे. आता कालच्या खासदारकीच्या इलेक्शनमध्ये मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला सहकार्य केलं, हे खरं आहे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये. पण जर ओबीसीच्या या पार्टीनं जर मुस्लिम समाजाचे विधानसभेसाठी उमेदवार जर दिले तर मुस्लिम समाज हा ओबीसी सोबत राहील, मुस्लिम समाज ओबीसी सोबत राहील ना. जर ओबीसी समाजानं जर मुस्लिम समाजाला विधानसभेला उमेदवारी दिली तर मुस्लिम समाज खंबीरपणे ओबीसी बहुजन पार्टीच्या पाठीशी राहील. मनोज जरांगे पाटील यांनी पाडण्याची भूमिका नाही तर निवडणुकीच्या रिंगणात उतरावं अशी आव्हान जे आहे तो तुम्ही त्यांना करता? नक्कीच. कारण गेली 6 महिने जरांगे हे ओबीसी नेत्यांना पाडा, भुजबळांना पाडा, या ठिकाणी पंकजांना पाडण्याचं हे झालं, तिथं जानकरांना पाडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आता पाडण्याचं हे जे आहे ते काय त्यांच्याकडं अस्त्र नाही आहे, आमच्याकडं मोठं अस्त्र आहे. आम्ही तर ओबीसी आहोत, आम्ही 65% आहोत. आता मुस्लिमसुद्धा आजच्या बैठकीत मुस्लिम समाजाने सुद्धा सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत म्हणून. आम्ही 10% जागा मुस्लिम समाज यायचं मान्य पण केलेलं आहे आणि मुस्लिम आणि ओबीसी एकत्र आले. मनोज जरांगे पाटील सुरू झाला लगेच त्यांनी माघार देखील घेतली, यावरून देखील चर्चा झाली. त्यांच्या उपोषणाला प्रतिसाद जो मिळाला पाहिजे होता तो तितकासा मिळाला नाही आणि त्यामुळं हे उपोषण सोडण्याची घाई केली. कारण जर उपोषण चालू राहिलं असतं तर हे ते जे सांगतात की ह्याला पाडणार, त्याला पाडणार, त्याला उभा करायचं,
हे नियोजन करायला धरणाला द्यावं लागतं. त्यासाठी त्यांनी उपोषण सोडून ते आलेले आहेत. आमचं उलट आमचं त्यांना आव्हान आहे की तुम्ही उभा करा. तुम्ही मराठा तुमच्या संघटनेच्या माध्यमातून किंवा जरांगेच्या माध्यमातून जितके मराठा उभा राहतील तितके आमच्यासाठी चांगलं आहे. मराठवाड्याची पहिली बैठक जी आहे ते परळीमधून या ठिकाणी सुरुवात झाली आणि विधानसभेचा रणशिंग फुंकला आहे. परळीमध्ये विधानसभेचे उमेदवार कोण असणार? नाही, या ठिकाणी हे परळी आम्ही काय हे केलं की तशी ही रणभूमी आहे, ओबीसीची रणभूमी आहे. या ठिकाणी अनेक संघर्ष झाले. गोपीनाथ मुंडे साहेब असेल त्यावेळीसुद्धा असाच संघर्ष झाला होता आणि त्यावेळीसुद्धा वाजवा तुतारे आणि हाकला वंजावी अशा प्रकारे हे करून मुंडे साहेबांना पाडण्याचा त्यावेळी खूप मोठा प्रयत्न प्रस्थापित समाजाकडून झाला होता. पण त्यावेळी आम्ही सगळे मिळून एकत्र होतो आणि त्यामुळे तो त्यांचा प्रयत्न तो हाणून पाडला. यावेळी आम्ही एकत्र नव्हतो, त्याचा फायदा त्याने घेतला. त्यामुळे पंकजाताई त्या ठिकाणी पराभव त्यांना बघावा लागला. पण आता त्यातून आम्ही बोध घेतलेला आहे. आता सगळे ओबीसी एकत्र मिळून या रणभूमीतून आम्ही रणशिंग फुंकलेलं आहे. परळीमध्ये कोण विधानसभेचा उमेदवार कोण असणार? नाही, ते आता आमचे नेतेमंडळी ठरवतील. हे परळीचे आमचे सगळे नेतेमंडळी आपले मराठवाड्याचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, हे सगळे मिळून जे आहे या ठिकाणी कुणाला कुठली उमेदवारी द्यायची, कोण हे करायचं ते सगळे ते ठरवणार आहे. आता आज आमची पहिली बैठक झालेली आहे. आता उमेदवारी आज जवळपास 15-20 उमेदवार त्या ठिकाणी आज या ठिकाणी आले होते आम्हाला तिकीट पाहिजे म्हणून. तिकीटाला आमच्याकडे खूप मोठी लाईन आहे आणि म्हणून आता पुढच्या आठवड्यापासून आमचा हा तिकीट याचा कार्यक्रम जो आहे तो सुरू होणार आहे. या मराठवाड्यातल्या 46 जागा ज्या आहेत सगळ्या 46 जागा हा लढण्याचा निर्धार आजच्या सगळ्या आमच्या नेतेमंडळींनी केलेला आहे आणि सगळ्या 46 जागा ह्या कुठल्याही ओबीसी बहुजन पार्टीचे ओबीसी नेते लढणार आहेत. तुम्ही इच्छुक आहात का किंवा परळीमधून कोण इच्छुक आहे असं काही? शेवटी कसं असतंय, पार्टी डिसिजन आहे आमच्याकडे. ओबीसीची जी कोर कमिटी आहे ती ठरवणार कोण कुठं उमेदवार उभे करायचे, कोण कुठं करायचे. त्यामुळे जे ठरविलं त्याप्रमाणे होईल. जे काय होईल ते तसं काही प्रश्न नाही. या ठिकाणी मी उभा राहावं, त्याने उभा राहावं, त्याने उभा राहावं अशाचा काही विषय नाही. स्वतंत्रपणे लढणार परळी विधानसभा मतदारसंघातून ओबीसी पार्टी? ओबीसी बहुजन पार्टी स्वतंत्र लढणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये, परळीमध्येच नाही आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये लढणार आहे. आणि जे काही समविचारी जे काही पक्ष आमच्याबरोबर येतील त्यांना आम्ही बरोबर घेऊ. धन्यवाद. खरं तर याच ओबीसी मेळाव्यादरम्यान या आलेल्या नेते मंडळींच्या प्रतिक्रिया मात्र ही काय सांगून जातात या दरम्यानची माहिती तो आपल्याला नक्की समजला असेल. पण मराठवाड्याची राजकारणाची सुरुवात ज्या परळीतून होती त्याच परळी मतदारसंघातून जे आहे ते ओबीसी बहुजन पार्टीची या ठिकाणी एक मेळावा जो आहे तो पार पडला आहे आणि मोठी उमेदीनं हे कार्यकर्ते जे आहे ते प्रत्येक मतदारसंघामध्ये कामाला लागणार असल्याचं देखील चित्र जे आहे ते पाहायला मिळणार आहे. मात्र याच दरम्यानची अशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे.